बटाटा पुरी अतिशय सोपी आणि खूप छान अशी ही रेसिपी आहे. चांगलं कुरकुरीत अशी ही पुरी तयार होते. बघा मी साहित्य घेतलं हे कणिक आहे 2 ते 3 वाट्या. हा थोडासा रवा आहे. हे 2 बटाटे मी चांगले उकडून घेतलेले आहेत. आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया. बटाटा चांगला आपण आधी स्मॅश किंवा किसून घेतला तरी चालतो. आता आपण मी बटाटा चांगला किसून घेतलेला आहे. आता ह्याच्यात आपण आपले मसाले टाकून घेऊ. सगळ्यात आधी आपल्याला टाकायचं आहे ते मीठ, चवीपुरतं अगदी, कारण की मिठाशिवाय तर पुरी शक्यच नाही. त्याच्यानंतर धने, ओवा आणि जिरा हे पण टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे धना पावडर आहे थोडीशी, हळदही घेतली आहे आणि तिखट. आता याला चांगलं पीठ हे मळून घ्यायचं आहे. बघताय तुम्ही मी चांगली कणिक मळून घेतलेली आहे. थोडंसं त्याला तेल टाकायचं त्यात, म्हणजे ती चांगली मऊ होती. मी तेल टाकलेलं आहे. तेलाने ती चांगली कणिकही मऊ होती आणि पुरी पण छान लाटली जाते. बघताय आपण आपली कणिक आता चांगली मळून झालेली आहे. हिला 10-15 मिनटं आपल्याला आता बघताय आपण त्या जे पीठ आपण मळून घेतलं होतं त्याची मी आता छोटे छोटे असे बॉल करून घेतलेत. कढईमध्ये तेलही घेतले. आता ह्याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊया. बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी बटाट्याची पुरी. मस्त खा आणि स्वस्त राहा. पुरीचा आकार गोल आलाच पाहिजे असं काही नाही. आता मी माझ्या पद्धतीने मला जसं येईल तशी मी ही पुरी लाटतोय. आकार कसा जरी आला तरी काही उपयोग हे फरक पडत नाही त्याने. बघत राहा अकूज किचन. पुरी लाटताना तेल आपलं झालंय गरम. मी थोडंसं बघतो म्हणजे आपण पुरी बऱ्यापैकी झालेलं आहे. आता मी त्यामध्ये पुरी सोडतो. छान तळली गेलेली आहे. एकदा जरूर प्रयत्न करा तुम्ही. खूप छान आणि सोपी रेसिपी आहे. हाय फ्लेमवर जरी तळून घेतलं तरी चालतं. बघा कशी टम्म फुगलेली आहे पुरी. या लवकर या. बघताय फ्रेंड्स फायनली आपली बटाटा दही शेव पुरी एकदम चटपटीत चमचमीत रेडी टू इट. तर एकदा नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून हिचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन.